सॉलिड प्रिन्सिपल सध्या मार्केटमध्ये प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वापरली जाणारी गोष्ट आहे. म्हणजे सॉलिड प्रिन्सिपल एक अशी कॉन्सेप्ट आहे, ती विदाऊट सॉलिड प्रिन्सिपल आपण कोणताही प्रोजेक्ट कंप्लीट करणं सध्याच्या आय-टी क्षेत्रामध्ये अशक्य आहे. त्यामुळे सॉलिड प्रिन्सिपल ही जी कॉन्सेप्ट आहे, ती माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया, की म्हणजे सॉलिड प्रिन्सिपल हे काय यूज केलं जातं इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचा यूज काय आहे आणि रिअल टाईम एक्झाम्पलमध्ये सॉलिड प्रिन्सिपल जे आहे ते कशा प्रकारे यूज केलं जातं आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण सॉलिड प्रिन्सिपलची आयडिया घेतल्यानंतर त्यामधला पहिला सॉलिड प्रिन्सिपल जो आहे तो म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल. तो सॉलिड प्रिन्सिपल बघणार आहे आणि त्यानंतर रिअल टाईम जे इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जातात सॉलिड प्रिन्सिपलवरती म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपलवरती, ते क्वेश्चन्स ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स वगैरे ते पण कव्हर केले जातील, जे या सॉलिड प्रिन्सिपल रिगार्डिंग असतील. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर चला स्टार्ट करूया. तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधली पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, ती म्हणजे व्हाय सॉलिड प्रिन्सिपल. तर सॉलिड प्रिन्सिपल जो आहे हा काय यूज केला जातोय, तर सॉलिड प्रिन्सिपल जे आहे ते यूज करून आपण आपला जो कोड आहे तो क्लीन, मेंटेन आणि इझी टू अंडरस्टँड बनवतो. त्यामुळे ज्या ऍप्लिकेशनमध्ये डिपेंडन्सीज वगैरे असतील तर त्या आपण इझिली मेंटेन करू शकतोय. आणि यामध्ये जे मेन इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे तो म्हणजे जेव्हा ऍप्लिकेशन जे आपलं असतं, जे प्रोजेक्ट असतो तो मोठा होतो, त्या केसमध्ये जास्त बग्स आणि मेसी कोड जो आहे तो वाढत असतो. तो हँडल करणं अवघड होतंय आणि त्या केसमध्ये सॉलिड प्रिन्सिपलचा यूज करून आपण ते ऍप्लिकेशन जे आहे ते इझिली मेंटेन करू शकतोय आणि त्यामुळे आपण ऍप्लिकेशनमध्ये सॉलिड प्रिन्सिपल या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या आपण यूज करतोय. तर सॉलिड प्रिन्सिपलमध्ये एस स्टँड्स फॉर सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल, ओ स्टँड फॉर ओपन क्लोज प्रिन्सिपल, एल स्टँड फॉर लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल, आय स्टँड्स फॉर इंटरफेस सेग्रिगेशन प्रिन्सिपल आणि डी स्टँड्स फॉर डिपेंडन्सी इन्व्हर्जन प्रिन्सिपल. हे जे प्रिन्सिपल्स आहेत, हे जे आहेत ते सॉलिड प्रिन्सिपलमध्ये यूज केले जातात. आणि यामधला आपण जो आहे तो पहिला पॉईंट म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल, तो जो आहे तो या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर यामध्ये सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल म्हणजे काय, एव्हरी कॉम्पोनंट ऑफ द सॉफ्टवेअर कॅन हँडल अ सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण क्लास घेतला तर तो क्लास जो आहे फक्त सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी जो आहे ती त्याने हँडल केली पाहिजे. तर हा जो प्रिन्सिपल आहे तो जी कॉन्सेप्ट आहे तो डिफाईन करतोय. आणि तो जो सिंपल क्लास आहे तो फक्त एका रिझनमुळे चेंज झाला पाहिजे. मल्टिपल रिक्वायरमेंट आल्या आणि तो क्लास चेंज होतोय, या केसमध्ये तो अवॉइड झाला पाहिजे. जर तसं होत असेल तर त्या केसमध्ये आपण तो क्लास स्प्लिट करतोय आणि तिथे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी जे प्रिन्सिपल आहे ते आपण ऍड करतोय. तर प्रॅक्टिकली या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल काय आहे आणि कशा प्रकारे ते आपण हँडल करतोय. सिम्पली आता मी इथे व्हिज्युअल स्टुडिओ ओपन केले आहे आणि इथे एक सिंपल ऍप्लिकेशन आहे. म्हणजे हे जे आहे ऍप्लिकेशन हे कन्सोल ऍप्लिकेशन आहे. सिंपल तुम्ही प्रोजेक्ट जो आहे कन्सोल ऍप्लिकेशनचा क्रिएट करू शकता. जर तुम्ही जावा वगैरे ट्राय करत असाल तर त्या केसमध्ये पण जावा वगैरे पण तुम्ही ट्राय करू शकता. सिंपल आपण फक्त कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी हा प्रोजेक्ट क्रिएट केला आहे. सिम्पली जर इथे तुम्ही बघाल तर सिम्पली एक क्लास आहे एम्प्लॉय नावाचा आणि त्यामध्ये 3 मेथड्स आहेत. म्हणजे तो क्लास जो आहे तो बेसिकली जी इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह करतोय. रिपोर्ट अवर जो आहे ते एम्प्लॉयच्या रिपोर्ट अवर जे आहेत ते पण रिटर्न करतोय आणि कॅल्क्युलेट पे म्हणजे ज्या एम्प्लॉयचे जे कॅल्क्युलेशन वगैरे असतील पेमेंटचे ते पण या केसमध्ये तो जनरेट करतोय. तर या केसमध्ये एम्प्लॉय नावाचा जो क्लास आहे तो मल्टिपल ऍक्टिव्हिटीज इथे फॉलो करतोय. म्हणजे तो सेव्ह पण करतोय, रिपोर्ट पण जनरेट करतोय आणि कॅल्क्युलेशन जे आहे ते एम्प्लॉयचे ते कॅल्क्युलेशन पण म्हणजे एम्प्लॉयच्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सोडून तो बाकी ऍक्टिव्हिटी पण करतोय. आता जर कॅल्क्युलेशन पे वगैरे बघत असाल किंवा रिपोर्ट हवर असतील, या टाइम शीटच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि कॅल्क्युलेशन पे जे आहेत हे फायनान्शियल ऍक्टिव्हिटी आहेत. पण याचा पूर्ण संबंध जो आहे तो एम्प्लॉयच्या रिलेटेड नाहीये. एम्प्लॉयच्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे तो एम्प्लॉय सेव्ह करू शकतो किंवा एम्प्लॉय गेट वगैरे जे ऑपरेशन्स आहेत ते तो इझिली करू शकतो. पण बाकीच्या या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तो अननेसेसरी या क्लासमध्ये आहेत. म्हणजे जर सपोज रिक्वायरमेंट नुसार जर समजा कॅल्क्युलेशन पे ऑलरेडी इथे डिफाईन आहे आणि इन फ्युचर जर नवीन रिक्वायरमेंट आली कॅल्क्युलेशन पेच्या रिलेटेड काही ऑपरेशन्स असतील ते चेंज करायचे असतील तर त्या केसमध्ये अननेसेसरली हा क्लास जो आहे तो चेंज होणार आहे आणि या क्लासमध्ये मॉडिफिकेशन्स वगैरे होतील. तर हा जो क्लास आहे तर तो वन रिझन साठी चेंज नाही होणार आहे, तो मल्टिपल रिझन साठी चेंज होणार आहे. आणि इथे जे आहे ते सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल जे आहे ते SRP ते व्हायलेट होतोय आणि हे जे आहे ते आपण अवॉइड केलं पाहिजे. तर यासाठी सिम्पली आपण काय केलं पाहिजे हे अवॉइड करण्यासाठी, तर सिम्पली तर मी इथे एक सिंपल नवीन एक क्लास तयार करतोय, एम्प्लॉई फायनान्शियल. आणि दुसरा एक क्लास तयार करतोय एम्प्लॉय ऍक्टिव्हिटीज. आणि या केसमध्ये जी एम्प्लॉय मध्ये रिपोर्ट हवर नावाची जी मेथड आहे ती मी एम्प्लॉय ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍड करेल. आणि सेम वे जी कॅल्क्युलेशन पे नावाची जी मेथड आहे ती डायरेक्टली मी फायनान्शियल मध्ये ऍड करेल. म्हणजे इन फ्युचर समजा जर
कॅल्क्युलेशन पे किंवा ॲक्टिव्हिटीज नावाचे म्हणजे जर रिपोर्ट हॉवर नावाचे वगैरे जर काही चेंजेस असतील, तर त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये जाऊन ते चेंजेस आहेत ते आपण फॉलो करणार आहे. म्हणजे या केसमध्ये अननेसेसरी एम्प्लॉयी क्लास जो आहे एव्हरी टाईम मॉडिफाय नाही होणार आणि ही जी आहे ती सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल आहे. म्हणजे या केसमध्ये एक्झॅक्टली जो क्लास आहे तर तो प्रत्येक रिझनसाठी म्हणजे त्याच रिझनसाठी चेंज होणार आहे. म्हणजे अननेसेसरी तो मल्टिपल रिझनसाठी चेंज होणार नाही. जर अजून दुसरं एक्झाम्पल जर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर सांगायचं झालं, तर या क्लासमध्ये अजून सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल जे आहे ते अव्हॉइड झालेलं नाही. कारण इथे जर तुम्ही बघत असाल तर कॅच ब्लॉकमध्ये जे आहे एक्सेप्शन हँडल केलं जातं आणि सध्या हे जे आहे राईट ऑल टू म्हणजे लॉग टेक्स्ट हे जे मेसेज आहे ह्या लॉगमध्ये सेव्ह केला जातोय. पण समजा जर इन फ्युचरमध्ये जर एखादी रिक्वायरमेंट आली, की मला जे लॉग मेसेजेस आहेत ते फाईलच्या ऐवजी डेटाबेस ऑपरेशन ॲड करायचे असतील, तर त्या केसमध्ये सुद्धा इथे जो आहे हा कोड जो आहे तो एम्प्लॉय क्लासमध्ये आपल्याला येऊन चेंज करायचा आहे आणि त्या केसमध्ये एम्प्लॉय क्लास जो आहे तो मॉडिफाय होणार आहे. तर हे अनएक्सपेक्टेड बिहेवियर आहे आणि या केसमध्ये सुद्धा इथं एस-आर-पी जे आहे ते व्हायोलेट होते. तर त्या केसमध्ये काय करणार आहे, तर आपण सिम्पली ही जी लाईन आहे कॉपी करतोय आणि सिम्पली इथे एक नवीन क्लास करतोय ॲड लॉगर आणि सिम्पली लॉग एरर नावाची एक मेथड तयार करतोय आणि इथे हा कोड सिम्पली आपण पेस्ट करतोय आणि इथं जो आहे तो मेसेज येतोय. जो पण मेसेज आपण तिकडून पाठवणार आहे, तो मेसेज जो आहे तो इथे आपण प्रिंट करतोय. आणि या केसमध्ये काय होईल, आता सध्या मी जेव्हा एम्प्लॉयमध्ये जाईल, तेव्हा अननेसेसरी मी कोड जो आहे तो लॉगिंगचा ॲड नाही करणार. सिम्पली मी काय करणार, की लॉगरचा इथं ऑब्जेक्ट तयार करणार आणि लॉगर डॉट लॉग एरर आणि जे पण एरर आहे ती डायरेक्टली मी इथून थ्रो करणार. म्हणजे या केसमध्ये काय होईल, लॉगर जे आहे ते एव्हरी टाईम म्हणजे जो एम्प्लॉयी क्लास आहे तो एरर जनरेट करत राहील आणि लॉगरमध्ये तो लॉगर क्लास जो आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल आणि तो लॉग करत राहील. समजा इन फ्युचरमध्ये जर इथं लॉग एररच्या ठिकाणी सध्या हे फाईल ऑपरेशन होतंय आणि सध्या इन फ्युचर समजा मला डेटाबेसमध्ये लॉग सेव्ह करायचे असेल, तर त्या केसमध्ये फक्त लॉगर क्लास आहे तो फक्त चेंज होईल. तो फाईलच्या ऐवजी इथे डेटाबेस ऑपरेशनचा जो कोड आहे तो इथे चेंज होईल. पण अननेसेसरली एम्प्लॉयी क्लास जो आहे तो चेंज होणार नाही. एम्प्लॉयीमध्ये जे लॉग एरर नावाची एरर आहे मेथड आहे ती आपण ऍड करू शकतोय आणि सिम्पली तिथे तर ते ऍड होऊन जाईल आणि त्या केसमध्ये इथे एम्प्लॉई जो आहे तो फक्त एक रिस्पॉन्सिबिलिटी जो आहे ती हँडल करतोय आणि सेम केसमध्ये जर लॉगर बघत असाल तर हा जो क्लास आहे हा सुद्धा एकच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती हँडल करतोय आणि एका रिझनसाठी फक्त तो क्लास आहे तो चेंज होते. तर अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतोय क्लासेस आणि तो पर्टिक्युलर क्लास जो आहे तो सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो आहे तो प्रिन्सिपल फॉलो करून ऍप्लिकेशन जे आहे आपण लूजली कपल्ड बनवू शकतोय. आणि ह्या व्हिडिओमध्ये आता लास्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल यामधले कोणते इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आहेत ते इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. तर ऍट द लास्ट ऑफ द व्हिडिओ ते आपण कव्हर करणार आहे. तर सिम्पली सॉलिड प्रिन्सिपलचे जे क्वेश्चन्स आहेत इंटरव्ह्यू मध्ये पहिला जो क्वेश्चन असतो तो विचारला जातो की व्हॉट इज अ सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपलच्या रिगार्डिंग जे पण आयडिया आहे ती त्या केसमध्ये आपण डिस्क्राईब करतोय. दुसरा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट डज वन रिस्पॉन्सिबिलिटी मीन इन एस-आर-पी म्हणजे त्या केसमध्ये वन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय एक्झॅक्टली ते त्यांना ब्रीफमध्ये तर ते तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हॉट डज वन रिझन टू चेंज मीन म्हणजे एका रिझन ते चेंज होतोय याचा अर्थ काय म्हणजे वन रिझन टू चेंज म्हणजे हे जे काय आहे ते एक्झाम्पलने आपण एक्सप्लेन करू शकतोय आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हाय इज एस-आर-पी इम्पॉर्टंट म्हणजे सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल हे काय इम्पॉर्टंट आहे हा जो क्वेश्चन आहे म्हणजे हे सिनेरिओ बेस्ड पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की म्हणजे तर तिथे ऍक्च्युअल मध्ये सिनेरिओ दिला जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की ते सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल कुठं व्हायलेट होतंय आणि ते आपण कसं अवॉइड करायचं हे पण असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पूर्ण जी इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे ते तुम्ही करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो याचा दुसरा प्रिन्सिपल आहे ओपन क्लोज प्रिन्सिपल तो आपण पाहणार आहे धन्यवाद